गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठीचं ताट मी आता वाढून घेते। यामध्ये सगळ्यात आधी शेवयाची खीर वाढली, दही, लिंबू, खोबऱ्याची चटणी, काकडीमध्ये थोडंसं डाळिंब घालून केलेली कोशिंबीर, बटाट्याची भाजी, तळलेल्या कुरवड्या, त्यानंतर मुदाळं वापरून पांढऱ्या भाताच्या 2 मुदी, मुदाळ्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर आणि त्यामध्ये मसाले भात आणि त्याची पण अशी छानशी मूद पाडून घेणार आहे। या पद्धतीने आमटी, त्यानंतर थोडंसं वरण भातावर आणि दुसऱ्या मुदीवर दही आणि हे आपले उकडीचे मोदक। आता खिरीवर, वरण भातावर, मसाले भातावर तूप घालून घेतलं आणि त्याचप्रमाणे उकडीच्या मोदकांवर सुद्धा तूप घातलं। आपली ही नैवेद्याची थाळी तयार आहे। त्यातले उकडीचे मोदक आज आपण केलेले आहेत ते दाखवणार आहे। या थाळीवर तुळशीचं पान घातलं आहे नैवेद्यासाठी। एक उकडीचा मोदक आपण फोडून बघूया, अप्रतिम झाला आहे। नमस्कार, मी ज्योती पटवर्धन। ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। दुसऱ्या दिवशी मोदक पटकन तयार व्हावेत म्हणून सारण मी आदल्या दिवशीच करून ठेवणार आहे। त्यासाठी मी इथं ओलं खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। तुम्हाला हवं तर खोबरं तुम्ही खवून सुद्धा घेऊ शकता। याची काळी पाट हवी तर काढून घेऊ शकता, सुरीच्या किंवा साल काढणीच्या मदतीने। मी काढलेली नाही। आता पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे, त्यात 3 वाट्या हे ओलं खोबरं घेतलेलं आहे। तुपामध्ये हे आता थोडंसं मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही आहे। आता यामध्ये मी 3 वाट्यांसाठी 1.5 वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे, बारीक चिरलेला गूळ 1.5 वाटी। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता। मी खोबऱ्याच्या निम्मा गूळ घेतलेला आहे। खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही गूळ घेतला तर काही वेळेला सारण पातळ होऊ शकतं। आता यामध्ये मी 1 चमचाभर खसखस घालणार आहे, त्याचबरोबर वेलदोड्याची पूड आणि हे जायफळ मी इथं किसून घालणार आहे। छान स्वाद येतो त्याने। आणि हे मिश्रण आता शिजवून घ्यायचे। यातला ओलसरपणा कमी झाला पाहिजे, पण खूप पण जास्त त्याला कोरडं करायचं नाही आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित शिजले, गूळ विरघळलेला आहे आणि कोरडं पण दिसते। गॅस बंद करून हे मी लगेचच एका डब्यात काढून घेते, कारण ते यापेक्षा जास्त कोरडं व्हायला नको आहे। आता गार झाल्यानंतर झाकण लावून एका ताटलीत पाणी घेऊन त्यात मी हे ठेवणार आहे। हे मी फ्रीजमध्ये ठेवणार नाही आहे, तर बाहेरच ठेवणार आहे सारण। मोदकाची उकड काढण्यासाठी मी इथं तयार तांदूळ पिठी वापरते। उकड काढण्यासाठी तयार तांदूळ पिठी एका पॅनमध्ये मी 2.25 वाट्या पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालते, चिमूटभर मीठ घालते आणि 3 चमचे दूध घालते। दूध घातल्यामुळं मोदक बराच काळ मऊ राहायला आणि पांढरा शुभ्र रंग यायला मदत होते। आता यामध्ये 3 वाट्या मी जी तयार तांदूळ पिठी घेतलेली ती घालते। हे आता एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम एकदम लो आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे। तांदळाची पिठी तुम्ही घरीसुद्धा करू शकता। त्यासाठी तांदूळ 2-3 वेळेला पाण्याने स्वच्छ धुवून सुती कपड्यावर त्याला सावलीतच वाळवायचं, घरातच। हवं तर पंख्याखालीसुद्धा वाळवून घेऊ शकता आणि मग गिरणीतून दळून आणू शकता किंवा मिक्सरला बारीक दळू शकता। आता हे तांदळाची पिठी पाण्यात व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे या पद्धतीने। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम बंद करून टाकायची। लक्षात घ्या, गॅस बंद आहे आणि झाकण ठेवून याला 15 ते 20 मिनिटं ही तांदळाची जी पिठी आहे ती पाण्यात मुरू देऊया। आता एका वाटीत मी थोडंसं दूध घेतले, त्यात थोड्या केशराच्या काड्या आणि थोडासा फूड कलर घालते। हे पूर्णपणाने ऑप्शनल आहे। 15-20 मिनिटांनी ही उकड मी एका ताटलीत काढून घेणार आहे। नॉनस्टिकच्या पॅनमुळे तुम्ही बघू शकता ही उकड पॅनला अजिबात चिकटलेली नाही, त्यामुळे शक्यतो नॉनस्टिकचा पॅन घ्या किंवा जाड बुडाची कढई घ्या। जर का त्या कढईला खरपुडी आली असेल किंवा खूप जाड असं राहिलं असेल, करपलं गेलं असेल, तर याच्यात तुम्ही ते मिक्स करू नका। आता ही उकड अशी गरम असतानाच किंवा हाताला सोसवेल इतकं
गरम किंवा कोमट असतानाच पाण्याचा हात लावून मळून घ्यायची ती। याच्यात एकदम असं पाणी अजिबात घालायचं नाही। हे बघा, आधी ती मळून बघायची आणि पाण्याचा हात लावून लावून कितपत पाणी लागेल त्याप्रमाणे असं पाणी लावून ती मळून घ्यायची। उकड अगदी चांगलीच मळली गेली पाहिजे, नाहीतर मग जेव्हा आपण पारी करतो त्यावेळी त्याला भेगा किंवा अशा चिरा पडू शकतात। सुरुवातीला खूप गरम वाटत असेल तर एखाद्या वाटीच्या किंवा भांड्याच्या बाहेरच्या बाजूला थोडंसं तूप लावून त्यानेसुद्धा तुम्ही सुरुवातीला ही उकड मळून घेऊ शकता आणि मग नंतर हाताने मळून घेऊ शकता। हे बघा, मला एवढं पाणी लागलं उकड मळायला। उकड अगदी छानच मळली गेली पाहिजे तरच पारी छान होते। मऊ लुसलुशीत अगदी ही उकड आता मळून झालेली आहे। आता याला अगदी थोडासा असा तुपाचा हात लावून घ्यायचा। उकड करताना तेलाचा किंवा तुपाचा जास्त वापर करायचा नाही आहे। अगदी थोडासा असा तुपाचा हात लावून घेतला आहे। परत एकदा त्याला हलकंसं मळून घ्यायचं आहे आणि जेवढ्या आकाराचे तुम्हाला मोदक करायचे, लहान मोठे, त्याप्रमाणे त्याचे गोळे करून घ्यायचे। मी आता त्याचे असे गोळे करून घेणार आहे। हे केलेले गोळे तुम्ही झाकून ठेवायचेत। परत हवं तर तुम्ही एखाद्या भांड्यात झाकून ठेवू शकता किंवा एखादं सुती कपडा ओलसर करून त्याच्याने सुद्धा तुम्ही हे गोळे झाकून ठेवू शकता। गोळेच नाही तर तयार केलेले मोदकसुद्धा तुम्ही ओलसर अशा सुती कपड्याने झाकून ठेवू शकता। आता हे व्यवस्थित असे परत एकदा छान हातावर वळून घ्यायचे। मी एका डब्यात काढून झाकून ठेवते आणि लागतील तेवढेच गोळे बाहेर ठेवणार आहे। आता ज्यामध्ये मोदक उकडायचे त्या चाळणीला मी थोडंसं तूप लावून घेतलं, तुपाने ग्रीसिंग करून घेतलं। थोडीशी तांदळाची कोरडी पिठी घेतली आहे। मोदक आपण लाटून करणार आहोत, त्यासाठी अगदी थोडीशी हलकीशी तांदळाची पिठी वापरलेली आहे। तांदळाची पिठी लावून असं छान असं लाटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती आरामात लाटली जाते ही याची पारी मोदकाची, कारण आपण पीठ खूप छान मळून घेतलेलं आहे। खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही अशी पारी लाटून घ्यायची। खूप जाड ठेवलं तर उकळल्यानंतर अगदी मोदक पिठूळ किंवा पीठ खाल्ल्यासारखे लागतात आणि खूप पातळ लाटली तर त्यातून सारण फुटून बाहेर येऊ शकतं। त्यामुळे मध्यम आकाराची पारी लाटून घ्यायची। या पद्धतीने थोड्याशा मी अशा पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। तुम्ही हातावर सुद्धा पारी करून घेऊ शकता पारंपरिक पद्धतीने। आता जे सारण करून ठेवलेलं आदल्या दिवशी त्याचे मी असे गोळे करून ठेवलेले आहेत, म्हणजे मोदकामध्ये भरायला सोपे जातात। 11 असे गोळे तयार झालेले आहेत जेवढं सारण तयार केलेलं। आता मी ही जी आपण पारी लाटून घेतलेली त्याला हलकंसं असं हाताला पीठ लावून घेते आणि सोप्या पद्धतीने आपण याच्या कळ्या करून घेतोय। तुम्हाला जर पारी अशी हातावर घेऊन जमत नसेल तर अशी पोळपाटावरच ठेवून तुम्ही त्याला असा आकार देऊ शकता आणि जे आपण सारण केलेलं त्याचा एक गोळा असा यात घालायचा, हलकंसं त्यात मी प्रेस करून घेते। हे बघा, असा छानसा कळ्यांचा आकार देऊन घ्यायचा। अगदी सोप्या पद्धतीने आपण केलेली आहे आणि आता हा मिटवून घ्यायचा। एकाच दिशेने त्याला असं वळवत वळवत छानपैकी आकार देऊन घ्यायचा मोदकाचा। जे वरचं जास्तीचं पीठ आहे ते काढून घ्यायचं। आता याच्या कळ्या जर अशा तुम्हाला व्यवस्थित झाल्यात असं वाटलं नाही तर एक असा चमचा घ्यायचा आणि अगदी हलकंसं असं त्याला अशा पद्धतीने कळ्यांचा आकार देऊन घ्यायचा, अशा रेघा पाडून घ्यायच्या, पण अगदी हलकं। चमचा आत घुसला तर सारण बाहेर येऊ शकतं, त्यामुळे काळजीपूर्वक हलकंसं असं प्रेस करून घ्यायचा चमचा। त्याचा असा ठसा उमटवून घ्यायचा। अगदी सोप्या पद्धतीने आपण या कळ्यांचा आकार केला आहे। खालच्या अगदी खाली थोडासा असा दाबायचा म्हणजे सुंदर दिसतो तो मोदक। हे बघा, मस्त झाला आहे। आता आपण पारंपरिक पद्धतीने म्हणजे हातावर याची पारी घेऊन पीठ घेऊन हलकंसं हाताला पीठ लावून घेऊन हे बघा असं 2 बोटांच्या मदतीने आणि अंगठ्याच्या मदतीने अशी कळी करायची। अगदी खालीपर्यंत दुमडून घ्यायचं ते।
जेवढं शक्य होईल तेवढं जवळजवळ अशा कळ्या करायच्या. हाताला मधून असं कोरडं पीठ लावायचं. पीठ खूप जास्त लावायचं नाही. मोदक करताना अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा ही उकड मळून घेतो त्याच्यानंतर हात अगदी स्वच्छ धुवून घेऊन मगच मोदक करायला सुरुवात करायची. हाताला जर पिठी चिकटलेली असेल त्यावेळी तर आपण जेव्हा हे कळ्या करायला घेतो किंवा पारी हातावर करायला घेतो त्यावेळी फाटू शकतं हे किंवा याला चिरा जाऊ शकतात. त्यामुळे हात स्वच्छ धुवून मगच मोदक करायला घ्यायचे. हे बघा किती झटपट असे हे मोदक तयार झालेला आहे. या पद्धतीने सुद्धा खूप झटपट होतात मोदक. हे जास्तीचं वरचं पीठ काढून घेते मी. मोदक तयार आहे. आता हे सगळे मोदक करून घेणार आहे मी. अजून एक मोदक बघूया आपण. उकड अगदी छान झालेली असल्यामुळं खूप छान मळली गेली असल्यामुळं तुम्ही बघू शकताय आपण जेव्हा या कळ्या करतोय तेव्हा अजिबात हा मोदक भेगा किंवा चिरा न पडता छान होतोय. याच्यात आता सारण भरून त्याला आकार देऊन घेतला मोदकाचा, हलकासा असा खाली दाबून घेऊन आणि हे वरचं जास्तीचं पीठ असं काढून घेतलं. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा मोदक केले. आता ज्या चाळणीला तूप लावलेलं त्यामध्ये हे सगळे मोदक ठेवून घेणार आहे. एकूण 11 मोदक तयार झाले. मी जेवढं सारण केलेलं त्यात. हा चमच्याच्या मदतीने केलेला आणि हा हातावर केलेला मोदक. आता याला मी थोडासा असा पाण्याचा हापका देते. पाण्याचा शिंतोडा 2-3 वेळा असं थोडंसं पाणी याच्यावर मारून घेतलेलं आहे. अगदी थोडं पाणी मारलेलं आहे. आणि आता हे आपण जे केशर आणि रंग करून ठेवलेला तो मी असा हलका याला लावते. अगदी एक नाजूकसं बोट याला लावलेलं आहे. खूप सुंदर दिसतात त्यामुळे मोदक. एका पातेल्यात मी 5-6 वाट्या पाणी गरम करत ठेवलेलं. पाण्याला अशी छान उकळी आलेली आहे. आणि आता याच्यावर ही चाळणी ठेवून त्याच्यावर झाकण ठेवते. वाफ बाहेर जाऊ नये म्हणून त्याच्यावर मी पातेलं ठेवलेलं आहे. आणि लो टू मीडियम फ्लेमवर याला 10 ते 12 मिनिटं वाफ देऊन घेणार आहे. 12-13 मिनिटांनंतर मी याच्यावरचं पातेलं काढलं आणि झाकण काढून मोदक शिजलेत का ते बघितलं. मोदक अगदी व्यवस्थित असे वाफवले गेलेले आहेत. त्याचा हलकासा रंगसुद्धा बदलला आहे आणि ते थोडेसे असे चकचकीतसुद्धा दिसत आहेत. तुम्ही बघू शकताय मोदक असे छानपैकी उकडले गेलेले आहेत. तुम्हाला जर वाटलं की मोदक उकडले गेलेले नाही आहेत तर तुम्ही अजून थोडासा वेळ ते उकडून घेऊ शकता. मोदक उकडल्यानंतर मात्र लगेचच ते असे खाली काढून घ्यायचे. पाण्यावरच ठेवायचे नाहीत, नाहीतर अजून जास्त वेळ ते वाफत राहतील आणि जास्त शिजले जातील. सजावटीसाठी मी याच्यावर थोड्याशा अशा गुलाबाच्या पाकळ्या घालते आहे. अतिशय सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता मोदक किती छान झालेले आहेत ते. मोदक कुठेही फुटलेले नाही आहेत आणि चाळणीतून पण अगदी लगेच निघत आहेत. चिकटलेले वगैरे नाही आहेत. शिल्लक राहिलेली उकड गोळे करून पुरीसारखे लाटून ती पारी तुम्ही मोदकासारखीच वाफवून घेऊन भाजी चटणीबरोबर खाऊ शकता. खूप सुंदर लागते. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.